हाय गाइस, आज बनवूया कारल्याची भाजी। एक आपण तेलामध्ये फ्राय करून घेऊया कारली। आणि आता त्याची रेसिपी कांदा, मोठा एक कांदा कापलाय, टमाटा आहे, कोथिंबीर, मिरची, हे सगळं फोडणी देऊ। हे बघा, मस्त कारली भाजून झालेला आहे, फ्राय झाली आहे मस्तपैकी। हे अशी मस्त फ्राय झाली आहे। आता ह्याला काढून घेऊया। त्याच तेलाच्या मध्ये 1 चम्मच जिरं टाकून घेऊया। जिरं चांगलं तडतडलं की कांदा टाकूया। चांगलं फ्राय करून घेऊ। थोडासा कांदा भाजून झालेला आहे। आता मिरची टाकूया आणि टमाटा टाकून देऊ। टमाटा जरा चांगला भाजून घेऊया। टमाटा चांगला भाजून झालेला आहे। तर त्याच्यामध्ये थोडंसं हळद टाकून घेऊ। चवीनुसार मीठ आणि थोडंसं लाल तिखट, 1 चम्मच लाल तिखट। सगळं चांगलं हलवून घेऊया। गॅस कमी करूया। त्याच्यामध्ये थोडंसं शेंगदाण्याचं कूट टाकू मसाल्यामध्ये। 2 चम्मच शेंगदाण्याचं कूट। चांगलं फ्राय करून घेऊया। ते बघा, चांगलं फ्राय करून झाल्यावर भाजलेली कारली टाकूया। आणि ह्याला थोडंसं वाफ्यावर शिजून देऊया। त्याला चांगलं हलवून घेऊ कारलीला आणि मग वाफ्यावर चांगलं शिजून देऊ। आता ह्याच्यावर झाकण ठेवून घेऊ आणि थोडंसं पाणी टाकूया। वरचं पाणी गरम होत नाही तोपर्यंत त्याला चांगल्यापैकी वाफवून घेऊ। जेवढं चांगलं वाफेल तेवढं चांगलं चव येते, सुगंध तर छान येतो आहे। मी नंतर पुन्हा तुम्हाला दाखवते। तुम्ही बघू शकता पाणी चांगलं तापलेलं आहे ताटावरचं। आता मी हेच पाणी थोडंसं आतमध्ये टाकते। ही आहे कारलीची भाजी, थोडीशी लावून खाण्यासारखं। कसं वाटते मला सांगा। कारलीची भाजी एकदा बनवून बघा, खूप छान होते अशी पण भाजी। वरून हिरवीगार कोथिंबीर टाकून घेऊया आणि चांगलं हलवून घेऊ मस्त। कसं वाटते नक्की सांगा। माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, बेल आयकॉनला क्लिक करा। तुम्हाला कसं वाटते कारल्याची भाजी ही नक्की सांगा, कमेंट करून नक्की सांगा मला। बाय बाय गाईज।
पुन्हा पुढच्या रेसिपीला भेटूया आपण.